तर मित्रांनो, ह्या भाजीचा साईड इफेक्ट काही होत नाही आहे. ही तुम्हाला जी आहे हे मकी तुम्हाला कच्ची मी खाऊन दाखवणार आहे. याचा साईड इफेक्ट अजिबात काही होत नाही, शरीरामध्ये काही बदल होत. जसं आपण चिंचाची आमटी करतो त्या प्रकारची ही भाजी असते. तर चमत्कार याच्या माध्यमातून तुम्हाला मी एक असाच एक प्रकार दाखवणार आहे. सकाळपासून खूप आभाळ आला आहे, गरमत आहे, पण पावसाचा एक सुद्धा थेंब पडला नाही आहे. होऊ शकत आहे या बकऱ्या आहेत आपल्या बकऱ्यांनी चांगल्या शेतामध्ये आलं. हर हर महादेव मित्रांनो आपल्या चॅनलवर आपले स्वागत. मित्रांनो, आपण करीत आहोत आजच्या ब्लॉगला सुरुवात. मित्रांनो, आजचा ब्लॉग पूर्ण पहा. आजचा ब्लॉग खूप सुंदर आहे आणि क्रेजी आहे, म्हणून आजचा ब्लॉग पाहायला तुम्ही विसरू नका. तर चला बघूया आपण आजच्या ब्लॉगला करूया सुरुवात आणि बघूया आजचा ब्लॉग. थांबा.
कालचं जी वातावरण वातावरण सकाळपासून आभाळ आलंय. सकाळी 9 वाजल्यापासून आभाळ होतं. वाटलं होतं किती मुसळधार पाऊस येईल, पण एक थेंब सुद्धा नाही आला मित्रांनो. पाऊस सुद्धा शेतकऱ्यांची मजा करतोय. मला वाटतंय थोडीफार शेतकऱ्यांची त्यांनी चूक केली पाहिजे. पाऊस थोडा फारकानं पाऊस यायला पाहिजे, कारण शेतातले मालं सगळे वाळून जायला लागले, सुकायला लागले. शेतकऱ्यांचं तोंड अगदी बारीक चिमण्यासारखे झालेत मित्रांनो. पाऊस यायला पाहिजे असं मला पण वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय मला कमेंटमध्ये सांगा. पाऊस यायला पाहिजे का? कारण तुम्ही पाहू शकताय जे आपण बकऱ्यांना गोरांना चारा चारतो तो सुद्धा चारा वाळून चालला आहे. म्हणजे पावसाने आता यायची म्हणजे खरंच येण्याची गरज आहे पावसाची. त्यामुळे पाऊस आता यायलाच पाहिजे. खरंच गरज आहे पाऊस येण्याची. आता त्या पावसाची खूप गरज आहे, कारण चाराही वाळून चालला आहे आणि शेतातले पिकंही वाळून चाललेत. पाऊस नाही आला तर शेतकऱ्यांना जे आपण पेरणी केली, शेतामध्ये जे धान्य लावलं आहे त्याचं मोबदलासुद्धा निघणार नाही आहे. त्यामुळे पाऊस यायलाच पाहिजे, पण तो आपल्या हातामध्ये नाही आहे, तो भगवंताच्या हातामध्ये आहे. त्यामुळे पाऊस येतोय की नाही ते देवाच्याच हातात आहे, पण पाऊस यायला पाहिजे. मला पण वाटतं सकाळपासून खूप आभाळ आला आहे, गरमत आहे, पण पावसाचा एकसुद्धा थेंब पडला नाही आहे. तर अजून तर हिरवं आहे, पण पाऊस नाही आला 15 दिवसात, तर हे सगळं उन्हाळा होणार आहे. आता जे हिरवं दिसतंय तुम्हाला सगळे जळून केलेलं दिसेल. त्यामुळे मला वाटतंय पाऊस यायलाच पाहिजे, पण पाऊस आपल्या हातामध्ये, भगवंताच्या हातामध्ये पाऊस आहे. देवानी सगळ्यांवर कृपा केली पाहिजे. आहे ती निसर्गाची देणगी आहे. त्याचं नाव सिंदूर माकडे आहे. तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंट करून सांगा. मी तुम्हाला ते दाखवणार आहे, लगेच तुम्हाला दाखवणार आहे थोड्या वेळामध्ये. आणि त्याची भाजीसुद्धा बनवली जाते. पाठीमागल्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला मी त्याचा थोडाफार व्हिडिओ काढून मी टाकला होता, पण तो पाहिला असेल किंवा नसेल. पण आता ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की ते पहा, तुम्हाला दाखवतो. त्यापासून अतिशय खूप सुंदर भाजी लागते आणि अतिशय मस्त भाजी होती त्याची. मी खाल्ली एक भाजी त्याची, तर मला कमेंटमध्ये सुद्धा सांगा. मला तुम्ही दाखवतो ते, चला दाखवतो तुम्हाला. तर चमत्कार याच्या माध्यमातून तुम्हाला मी एक असाच एक प्रकार दाखवतो. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकताय शेंदूर माकड्या मी तुम्हाला दाखवल्या आहेत. याला शेंदूर माकड्या म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात परत कमेंटमध्ये मला नक्की सांगा. याचं नाव काय आहे ते. आमच्याकडे याला शेंदूर माकड्या असं म्हणतात. ह्या शेंदूर माकड्याची जी भाजी आहे अतिशय खूप चांगली लागते. जसं आपण चिंचाची आमटी करतो, त्या प्रकारची ही भाजी असते. खायला खूप सुंदर लागते आणि ही एक वनस्पतीच आहे. निसर्गाचा अद्भुत चमत्कारच म्हणायला पाहिजे हा बी एक. हे पाहू शकता तुम्ही, ही बोथली दगड आहेत आणि ह्या ठिकाणी ही आली भाजी पाहू शकताय मित्रांनो. ही भाजी अतिशय खूप सुंदर भाजी लागते. तुम्ही खाल्ली असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, आणि खाल्ली नसेल तर एकदा ही भाजी खाऊन पहा. अतिशय खूप सुंदर भाजी आहे. मित्रांनो ह्या भाजीचा साईड इफेक्ट काही होत नाही आहे. ही तुम्हाला जी आहे हे शेंदूर माकडी तुम्हाला कच्ची मी खाऊन दाखवणार आहे. त्याचा साईड इफेक्ट अजिबात काही होत नाही, शरीरामध्ये काही बदल होत नाही. मित्रांनो खाल्ल्यानंतर थोडीशी कडसर लागते. अगोदर आपण कारल्याची भाजी खातो त्या प्रकारे थोडीशी कडसर लागते. 2-5 मिनटानंतर, 2-3 मिनटानंतर, 4 मिनटानंतर
त्याची चव पाहिली लाजवाब चव असते, अतिशय खूप सुंदर चव असते. तुम्ही एकदा हे अवश्य खा मित्रांनो. आणि ही एक प्रकारची वनस्पतीच आहे, नैसर्गिक वनस्पती ही निसर्गाची देणगी आहे ही. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सबस्क्राईब करा मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका. तोपर्यंत हर हर महादेव, जय जगन्नाथ.